साहित्यरत्न लोकशाही कॉम्रेड डॉक्टर अण्णाभाऊ साठे यांच्या 106व्या जयंतीच्या निमित्तानं या गावातील सर्व ग्रामस्थांना मी हार्दिक शुभेच्छा देतो। ज्या ज्या महापुरुषांनी या देशाला समतेचा, बंधुतेचा, न्यायाचा, एकात्मतेचा आणि एकूणच माणुसकीचा संदेश दिला, त्यामध्ये आमचे शिवप्रभू छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा ज्योतिबा फुले, सावित्रीबाई फुले, छत्रपती शाहू महाराज, क्रांतीवीर लवकी साळवे, अण्णाभाऊ साठे, अहिल्यादेवी, बिरसा मुंडा आणि सर्वच महापुरुषांना मी या जयंतीच्या निमित्तानं अभिवादन करतो। आजचा हा जो कार्यक्रम आहे त्या कार्यक्रमाचे आयोजक असणारे आदर्श मित्रमंडळ, समस्त गावकरी, उपेक्षित जन आंदोलन, उत्कर्ष सेवाभावी संस्था आणि सर्व मातंग समाज, त्या सर्वांच्या सहकार्यातून, योगदानातून हा कार्यक्रम या ठिकाणी अत्यंत उत्साहामध्ये या ठिकाणी साजरा होत आहे। खरं तर 8 वाजून गेलेले आहे, उशीर झालेला आहे, आम्हाला देखील फार दूर जायचं आहे, परंतु आजचा हा जो काही दिमागदार सोहळा या ठिकाणी आपण आयोजित केलेला आहे, म्हणजे शहरामध्ये सुद्धा रामप्रसाद भाऊ अशा पद्धतीचे एवढे उत्साही वातावरणामध्ये कार्यक्रम होत नाही। जसं एखाद्या मढ्याला जावं, मातीला जावं आणि चला लवकर द्या फुकवून, ढकला माती आणि निघा, अशा पद्धतीनं जे त्या साजऱ्या होतात। तर मी असं म्हणायला नको, पण ही वस्तुस्थिती आहे। त्याचं कारण असं आहे की खरी चळवळ जर जिवंत असेल तर ती गाव खेड्यामध्ये आहे, मग ते आमचे असेल की आणखी कुणाचे असेल। म्हणजे शहरातला माणूस असा एकदम यंत्रमानव झाल्यासारखा तो माणूस झालेला आहे, त्याच्या संवेदना इतक्या बोथट झालेल्या आहे। आणि म्हणून हा जो सोहळा आहे तो सोहळा सार्थकी लागला पाहिजे, म्हणून उशीर जरी झालेला असला तरी सुद्धा तुम्हाला 10 मिनिट, 5 मिनिट, 15 मिनिट तुम्हाला या ठिकाणी आम्ही संवाद साधण्याचा या ठिकाणी प्रयत्न करणार आहोत। आता नुकतंच त्यांनी अत्यंत आटोपशीरपणे, म्हणजे खरं तर माझं काळीज धडधड धडधड असं करू लागलं, वय खेड आहे, इकडून पुन्हा आडून बसलेले आहेत रस्ता, आमचे नाना कधी काय बोलतील, तर कारण कसं की नानासोबत कार्यक्रमाला जायचं म्हणलं की पाठ अशी तयारीनं जावं लागतं अशा पद्धतीचं, म्हणजे ते खंबीर आहेत, ते भांडणं मारामारीमध्ये अगदी तरुण वयापासून जर काय केलेलं असेल, हे जे लहान लहान लेकरं जर तुम्ही बघितले, की लहान वयापासून लेकरं पुस्तकं शिकतात, आणि आमच्या नानानं लहानपणापासून जर काय केलेलं असेल तर एक समोर त्याला रट्टे, त्याचं सोबत यायला रट्टे, म्हणजे असं दोन्हीकडून कार्यक्रम चालू असते। म्हणजे असं ते भिण्याचा, लाजण्याचा असा कार्यक्रमच नसते, म्हणून आम्हाला कार्यक्रमाला वगैरे जात असताना असं काहीतरी घालून यावं लागतं, असं थोडं तेवढंच, म्हणजे असे ओळख कमी येतात असे। परंतु आम्हाला आश्चर्य वाटलं की म्हणजे एवढं शांतपणे महात्मा गांधी नानाच्या तोंडून असं आम्हाला ऐकायला मिळालं, म्हणजे एवढं असं शांतपणे बुद्ध असतील, महात्मा गांधी असेल, आणि आमचा जीव भांड्यात पडला की आता टेन्शन नाही, कारण आता मी शेवटचा अध्यक्ष माझच आहे। असे आमचे भास्कर नाना शिंदे, विनोदाचा भाग वेगळा आहे, परंतु या दुबळ्या समाजाला हिंमत देण्यासाठी, बळ देण्यासाठी लढणारे काही माणसं लागतात। म्हणजे एखादा माणूस BA झाला, MA झाला, MPhil झाला, PhD झाला, कुलगुरू झाला, आणि शेजारच्या मांगावर हल्ला होत असताना ते कुलगुरू जर घर लावून बसत असेल तर मला वाटतं की त्याच्या विद्वत्तेला शून्य किंमत आहे। माणूस कसा असला पाहिजे की ज्यावेळी दुसऱ्याचं दुःख
त्याला पाहवलं पाहिजे, त्याचा आत्मा तुटला पाहिजे, तो अस्वस्थ झाला पाहिजे. आणि आजची जी जयंती आहे तर तोच विचार सांगणारी ही जयंती आहे. जयंती कुणाची आहे? अण्णाभाऊंची जयंती. मी नानाचा संदर्भ यासाठी देतो की असंच एक गाव आहे, रात्र झालेली आहे, जेवणावळीची वेळ टळून गेलेली आहे, सर्वत्र अंधार पसरलेला आहे, रातकिडे किरकिरत आहेत, कुत्र्याचा अधूनमधून भुंकण्याचा आवाज येतो, माणसं घराघरामध्ये चिंतातूर होऊन बसलेली आहेत, कुणाच्या चुली पेटलेल्या आहेत तर कुणाच्या चुली मागील 7-8 दिवसापासून त्या चुलीच्या मुखामध्ये जाळ या ठिकाणी दिसलेला नाही, असं वातावरण आहे. आणि एक वाड्यामध्ये एक म्हातारा माणूस या ठिकाणी बसलेला आहे, कंदील लावलेला आहे आणि दारावरून या ठिकाणी घोड्याच्या टापा टपटपतात. घोड्यावर बसलेला माणूस पाहतो की एक म्हातारा गुडघ्यामध्ये मुंडकं टेकून चिंताग्रस्त होऊन बसलेला आहे. घोड्यावरून जाणारा माणूस खाली उतरतो, त्या म्हाताऱ्याकडे जातो. मोठा वाडा आहे म्हाताऱ्याचा, दरवाजा करतो. आज जाऊन विचारतो की नाना, तुम्ही का दुःखी आहात, का चिंतातूर आहात, अशी विचारणा होते. आणि मग ते सांगतो. त्या म्हाताऱ्याचं नाव आहे विष्णुपंत कुलकर्णी. या स्वागत आहे. विष्णुपंत कुलकर्णी त्या माणसाचं नाव आहे. आणि मग त्या दोघांची चर्चा सुरू आहे की काय करावं, गावामध्ये मन लागत नाही, माणूस माणसाकडे पाहायला तयार नाही, माणसं उपाशी तापाशी मरत असताना कुणी कुणाला हात द्यायला तयार नाही, कुणी कुणाला साथ द्यायला तयार नाही, लढणारी माणसं सर्व संपलेली आहे. आज कुणीही कुणाच्या मदतीला धावून जायला तयार नाही. अशा पद्धतीचा मसान होऊन हा गाव झोपलेला आहे. कुणालाही गावाची चिंता नाही, कळकळ नाही. आताची उपाशी मरणारी पिढी त्याची तर चिंताच नाही, परंतु पोटी जन्मलेल्या त्या लहान लहान बालकांची सुद्धा चिंता नाही. काय करावं सुचत नाही, परंतु मरण सुद्धा येत नाही. अशी खतखत, अशी भावना विष्णुपंत कुलकर्णी एका माणसाकडे व्यक्त करतात. त्या माणसाचं नाव आहे रामोजी मांग. रामोजी मांग ऐकून घेतात. मग काय यावर उपाय काय? त्यावेळेस रामोजी विष्णुपंत म्हणतात जी काय वाटेगावची जी इब्रत होती, वाटेगावचं जे शौर्य होतं ते शौर्य हिरावून गेलेलं आहे. आणि म्हणून माणसं लढायला पुढे येत नाही, लढण्याचं सामर्थ्य त्यांच्यामध्ये उरलेलं नाही. आणि म्हणून जे काही गावाचं वैभव आहे, जी गावाची संपदा आहे, जी गावाचं ऐश्वर्य आहे, जी गावाची लढण्याची शक्ती आहे, ती जर परत मिळवायचं असेल तर तो गावाचा पराभव झालेला आहे. ज्या गावानं पराभव पचवलेला आहे, ज्या वाटेगावची जोगणी या ठिकाणी दुसऱ्यानं पळवून गेलेली आहे, आणि परत जोगणी या ठिकाणी वाटेगावला आली पाहिजे. आणि माझे डोळे मिटण्याच्या अगोदर पोरं हो, उडी मारली मला इथं लांबून येऊन मी इथं सांगायला आणि तुम्ही गप्पा माराल तापसामध्ये. आणि मग जे काही वैभव आहे ते परत जरी मिळवायचं असेल गावाला, तर गेलेलं वैभव, झालेला पराभव तेव्हाच विजयामध्ये परावर्तित होईल.
की वाटेगावची गेलेली जोगणी वाटेगावला परत मिळाली पाहिजे, हे विष्णुपंत म्हणतात. आणि माझे डोळे मिटण्याच्या अगोदर हे यश पाहण्यासाठी मी आतुरलेलो आहे. रानोजी विष्णुपंताकडून निघतात, घरी जातात. घरी जेवण वगैरे नवरा बायको सोबत होतं. आणि मग बायको नवरा चर्चा की तवशील का झाला, तुम्ही तर लवकर येत असतात, आज 11-12 वाजेपर्यंत तुम्ही कुठं बसलेले होतात. मग त्यावेळेस ते सांगतात की मी असा विष्णुपंतांसोबत बसलेलो होतो. म्हणजे बघा, विष्णुपंत कुलकर्णी हा ब्राह्मण माणूस आणि रानोजी हा माणूस, ते दोघ जण गावाची चिंता करतात. मी ही कथा यासाठी सांगतो की अलीकडे माकन समाजाला इतक्या शिव्या दिल्या जातात. म्हणून हे माणसांचं या महाराष्ट्रासाठी, या गावासाठी, या गावकुटामध्ये मांगांचं काय योगदान आहे हे मी तुम्हाला सांगितलं पाहिजे. मांगाचा काय त्याग आहे, मांगाचं काय बलिदान आहे, हे सांगण्यासाठी मी तुम्हाला एक कथा सांगतो. आणि मग नवरा बायकोची ही चर्चा चालत असताना त्यांनी सांगितलं की पंतांची अशी इच्छा आहे की जोगणी आपण परत मिळवली पाहिजे. तर त्यावेळेस बाजूला बसलेला एक छोटा मुलगा, ज्या पोराच्या वयाच्या 7-8 वर्षाचं लेकरू बापाला म्हणतंय, बा मग आणखी जोगणी म्हणजे 2 वाटेगाव मध्ये एक प्रथा होती. एक सण, त्या सणाच्या दिवशी नवरा नवरदेव हातामध्ये त्यांची एक वाटी, खोबऱ्याची वाटी, आणि त्या वाटीला असा पूर्ण तलवारीचा पहारा, त्या पहाऱ्यातून ती वाटी हिसकावून घ्यायची आणि निघून जायचं. ती वाटी घेत असताना, खोबऱ्याची वाटी घेत असताना अनेकांचा जीव जायचा, अनेकांचा प्राण जायचा. आणि मग अशा तो प्राण देण्यासाठी असाच माणूस जायचा की ज्याला खरोखरच गावासंदर्भात आत्मीयता आहे. आणि मग तो फकीरा विचारतोय, मग आणखी मग ती वाटी, आणखी मग जोगणी. तर रामोजी म्हणतोय, दोस्ती मारतायत, म्हणजे ती जोगणी आणणं एवढं सोपं नाही. स्वतःच माणसाचा मुडकं कापतात. त्यावेळेस तो जो फकीरा आहे छोटा, तो सांगतो की मारू दे की मुडकं. कुणाला? बापाला. म्हणजे एकीकडे बाप टेन्शन मध्ये, की आता काय करावं म्हणून, एकीकडे बायको, माय, मुलं, बाळ, संसार. आणि जर समजा आपण गावासाठी जर गेलो तर आपण त्या युद्धावर आपण 100% मारले जाणार आहोत, कारण जिंकण्याची शक्यता फार कमी असेल. कारण एकटा माणूस आणि संपूर्ण गाव हातामध्ये तलवारी आणि कुऱ्हाडी घेऊन असतं. अशा ह्याच्यामध्ये रानोजी मांगायला जायचे त्या ठिकाणी. आणि पोरग म्हणतं, फकीरा मारू दे की दोस्त, पण आण हिसका ती वाटी. आणि दोस्तो नंतर त्या ठिकाणी फार मोठं युद्ध होतं. रानोजी मारल्या जातात. आणि मग बाप ज्या पद्धतीनं शौर्य गाजवत होता, ते युद्ध जिंकलेलं आहे. वाटेगावचं वैभव परत वाटेगावला मिळालेलं आहे. आणि मग या ठिकाणी जो काही फकीरा आहे, तो फकीरा कालांतरानं मोठा होतो. मी सविस्तर या ठिकाणी सांगत नाही, तुटक सांगतो. फकीरा मोठा होतो, तरुण होतो, आणि पुन्हा गावावर या ठिकाणी दुष्काळ पडतो. माणसं अन्न करून मरू लागतात. गावातला मराठा असेल, त्यावेळेसचा गावातला महार समाज असेल, बांग समाज असेल, हे सर्व अन्न करून या ठिकाणी मरू लागलेले आहे. गावामध्ये प्लेगची साथ आलेली आहे की एक जर खड्डा खोदला, गार ज्याला आपण गार म्हणतो, एक गार जर खोदली तर एक मड त्यात टाकल्याच्या नंतर गावातून निरोप आहे, त्याची माती टाकू नका, थांबा थोडं, पुन्हा अजून फुलांना गेलेलं आहे. आणि एका गाडीमध्ये 8-10 माणसं त्या ठिकाणी ढकलावं लागायची. म्हणजे इतकं प्लेगची त्या ठिकाणी महामारी सुरू झालेली आहे. आणि दुसरीकडे पोटामध्ये एका अन्नाच्या कण पाहण्यासाठी 8-8 दिवस लोकांना वाट पाहावं लागते. हा दुष्काळ एवढा भयानक दुष्काळ पडलेला आहे. आणि मग यातून मार्ग काढण्यासाठी हा जो फकीरा आहे, तो फकीरा तो या ठिकाणी माळवाडीचा मठ विकण्याचा प्लॅन करतो. आणि माळवाडीचा मठ म्हणजे दुसरं काही नाही तर सरकारचं धान्याचं कोठार
त्यावेळेस अशा पद्धतीचे काही असे गोदाम नव्हते, मठ किल्ले आणि त्या ठिकाणी धान्य साठवलेलं असायचं. आणि इंग्रजांचं धान्याचं कोठार होतं ते माळवाडीचा मठ. रात्रीला लुटल्या जातो आणि गावामध्ये आणून सर्व मांग असतील, महार असतील, सर्व लोकांना त्या ठिकाणी ज्वारी वाटल्या जाते आणि माणसं जगवल्या जातात. असाच प्रसंग आहे की त्या ठिकाणी बेडसगावचा खजिना, म्हणजे आता ते जसं स्टेट बँक ऑफ इंडिया, HDFC, ICICI असे जे काही समजा ग्रामीण, शहरी, अर्बन, नागरी जशा बँका आता आहेत तसं त्यावेळेस एकच सरकारची बँक असायची आणि ती बँक होती बेडसगावला. तिथं सरकारचा पूर्ण सैन्याचा, पोलीसचा, महसूलचा सर्व खजिना म्हणजे रोकड त्या ठिकाणी त्या बेडसगावच्या त्या किल्ल्यामध्ये ठेवल्या जायचे. तो बी किल्ला या ठिकाणी फकीरानं लुटलेला आहे आणि बेडसगावची जी काही लूट आहे, जे सुरती रुपये जे पैसे होते ते पैसे आणून सर्व गावामध्ये वाटून टाकलेले आणि माणसाला जगवलेलं आहे. दोस्तो हो, बेडसगावच्या लुटीच्या खजान्यातील जे मुठभर गोंधळाशी धरून अण्णा भाऊच्या नातेवाईकाच्या ओटीमध्ये टाकलेली आहे आणि त्या लुटीची गुट्टी पिऊन अण्णा भाऊ साठी मोठा झाला. आणि म्हणून अण्णा भाऊला आयुष्यभर मोह का झाला नाही. आज माणूस जर समजा जसं थोडस वयात आलं की स्वतःच्या मुलाबाळासाठी जगतंय, माणूस स्वतःच्या परिवारासाठी जगतंय, आई वडिलांसाठी जगतंय. अण्णा भाऊ कुणासाठी जगलेले? कारण अण्णा भाऊ ते विसरलेले नव्हते की एक गाव, माणसं एका एका घासासाठी, अन्नासाठी अन्न करून कार्या करून मरताना अण्णा भाऊने या ठिकाणी अनुभव दिले. आणि अशा ह्याच्यामध्ये जेव्हा की अण्णा भाऊच्या आईला पूर्ण 13 दिवस सुद्धा झालेले नव्हते, 7व्या 8व्या दिवशी बाई जे आपण 13व्या दिवशी बाहेर भीती म्हणतात ना, एवढी ओली बाळातील त्या ठिकाणी त्या लुटीच्या पैशातून गुठ्ठीत ठेवून या ठिकाणी अण्णा भाऊ जगलेले आहेत. आणि म्हणून अण्णा भाऊ तुम्ही बघत असता, अण्णा भाऊच्या आयुष्यामध्ये राज कपूर सोबत या ठिकाणी फिरले, AK हंगर सोबत फिरले, रशियाला गेले, नेहरू सोबत गेले, या ठिकाणी अनेक कम्युनिस्ट पक्षातले त्या काळातले मुख्यमंत्री असतील किंवा त्या काळातले अनेक मोठमोठे नेत्यासोबत राहून सुद्धा अण्णा भाऊला कधीही पैशाचा मोह किंवा धनसंख्या आपण काहीतरी करून जावा असा अण्णा भाऊला कधीही मोह झाला नाही. त्याचं कारण हे होतं की अण्णा भाऊ ज्या वातावरणात जगले होते, अण्णा भाऊने जो काळ बघितलेला होता, अण्णा भाऊने जे दुःख बघितलेलं होतं, अण्णा भाऊने जे दारिद्र्य बघितलेलं होतं, अण्णा भाऊने जी उपासमार अनुभवलेली होती, शेवटपर्यंत अण्णा भाऊ या ठिकाणी विसरलेले नव्हते. आणि मग शेवटच्या क्षणापर्यंत माणसाशी, मातीशी इमान राखणारा जर कुणी असेल तर त्यांचं नाव होतं तुकाराम भाऊराव साठे, म्हणजे अण्णा भाऊ साठे. अशा पद्धतीचं दोस्तो या मातीशी, माणसाशी इमान राखणारा, गावाशी इमान राखणाऱ्या माणसाचं नाव आहे अण्णा भाऊ साठे. आणि त्या इमानदार माणसाची जयंती या गोळेगाव मध्ये आपण या ठिकाणी साजरी करत आहोत. दोस्तो, अण्णा भाऊच्या अनुषंगाला सांगण्यासारख्या अनेक गोष्टी आहेत. अण्णा भाऊला शिकवलं जातं, अण्णा भाऊच्या शिक्षणावर बोललं जातं, अण्णा भाऊच्या राहणीमानावर बोललं जातं, अण्णा भाऊच्या अनेक प्रसंग की बाया नाचवणारा शाहीर, अशा पद्धतीची अण्णा भाऊची या ठिकाणी घेताळणी होती. अण्णा भाऊची शाहिरी काय होती हे कुणाला कळतंय? आता गेलेले कोण अग्रवाल साहेब होते, कोणतरी व्यापारी असतील, ते जर खताचे बियाण्याची व्यापारी असतील तर त्यांच्या समोर जर घेऊन खत ठेवलं तर त्यांना कळणार झालं की ओरिजिनल आहे का डुप्लिकेट आहे. तुम्हाला मला नाही कळणार. अशीच अवस्था सोनाराची असते की त्याच्यासमोर पितळ आहे का सोनं आहे, म्हणजे माझ्यासारख्याच्या समोर जर ठेवलं तर मला कळणार नाही, परंतु सोनारालाच कळतं. तसं अण्णा भाऊचं जे काही साहित्य आहे हे साहित्य कुणाला कळतं? ज्याला साहित्याचं अंग आहे, ज्याला मन आहे, ज्याला भावना आहे, ज्याला संवेदना आहे, ज्याला माणुसकी आहे, ज्याला जागतिक दर्जाचं ज्याच्याकडे तत्वज्ञान आहे, त्याला त्यांना भाऊ कळणार नाही.
आणि ज्याला कळलं किस्सा आहे मग तो अण्णा भाऊला काय म्हणणार झाला की बाया नाचवणारा शाहीर. मी एक जे हिनवतात की तुम्हाला वाचून दाखवतो आणि मग तुम्ही ठरवायचं की ह्याला बाया नाचवणारा म्हणायचं का ह्याला खरा खानदानी शाहीर खानदानी साहित्यिक समजायचं. दोस्तो, संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्यातली कविता आहे. मी जर अगोदर जर तुम्हाला सांगितलं तुम्ही म्हणता मग वाचून कशाला दाखवलं, आणि म्हणून मी तुमच्या समोर वाचली पाहिजे. तुम्ही ऐकलेली आहे पण याचा अर्थ काय आहे हे पहिल्यांदा मांगायला कळला पाहिजे. जर अण्णाभाऊच्या साहित्याचा, अण्णाभाऊच्या पोवाड्याचा, अण्णाभाऊच्या शायरीचा, अण्णाभाऊच्या नाटकाचा, अण्णाभाऊच्या कादंबरीचा, अण्णाभाऊच्या कथासंग्रहाचा, अण्णाभाऊच्या प्रवास वर्णनाचा अर्थ जर मागायला कळला तर मांगईकरांना सांगू शकतात. आणि म्हणून हे बघा, हे अण्णाभाऊने लिहिलेलं आहे. ओतीव बांधा रंग गव्हाळा कोर चंद्राची, उदात्मनाची मोठ्या गुणाची, सीता ती माझी रामाची, हसून बोलायची बंद चालायची, सुगंध केसची, सतेज कांती घडी पुतळी सोन्याची, नव्या नौकीची काडी दवण्याची, रेखीव भोवया कमान जणू इंद्रधनुची, हिरकणी हिऱ्याची काठी आंधळ्याची, कशी ती माझी गरीबाची, मैना रत्नाची खान, मैना रत्नाची खान, माझा जीवती प्राण, नसे सुखाला वाण, तिच्या गुणाची छक्कड मी गायली, माझ्या जीवाची होती या काही. म्हणजे कसं हे वर्णन ऐकल्याच्या नंतर कुणीही माणूस काय अर्थ काढणार झाला की अण्णाभाऊनं ही जी काही छक्कड आहे, हे जे गाणं आहे हे त्यांच्या बायकोवर लिहिलेलं असावं. आणि ही सगळ्या पुऱ्या महाराष्ट्राची ही समज झालेली आहे की हिच्या गुणाची छक्कड मी गायली, माझ्या जीवाची होती काय. का तर रेखीव भुवया रंग जणू काय इंद्रधनुची, म्हणजे हिरकणी हिऱ्याची काठी आंधळ्याची, म्हणजे हे मैना रत्नाची खान. हे जे येड्या फुकाचे आमच्या अण्णाभाऊला जे नाव बोट ठेवतात, अरे हराम खोरांनो, की अण्णाभाऊनं बायकोवर लिहिलेलं नाही. ही रचना अण्णाभाऊनं लिहिलेली आहे. कारवार, डांग, उंबरगाव, बेळगाव, निपाणी हा जो काही महाराष्ट्राचा प्रदेश कर्नाटक मध्ये गेलेला आहे, कर्नाटकला हडप केलेला आहे, त्या कर्नाटकामधली जी काही सुपीक जमीन आहे, हिऱ्या मोत्याच्या रत्नाच्या खाणी आहेत, त्या ठिकाणची शेती आहे, खारकाच्या नारळाच्या बागा आहेत, त्या ठिकाणी रेशीमची शेती आहे, त्या ठिकाणी असे कितीतरी सधन संपन्न असा प्रदेश आमचा महाराष्ट्राचा हा कर्नाटकच्या तावडीमध्ये आहे. आणि त्या बेळगाव, कार, डाम, उंबरगाव या प्रदेशाचं हे वर्णन आहे. आणि हे म्हणतात की अण्णाभाऊनं बायकोवर लिहिलं, अण्णाभाऊनं बायावर लिहिलं, अशा पद्धतीची आमची हिनवणी केल्या जाते. आणि शेवट जर ह्याचा बघितला, जे पूर्ण या ठिकाणी वाचून दाखवत नाही, जे वर दिसलं कमान जणू इंद्रधनुची वगैरे, हे जे शेवट काय आहे या गाण्याचा, महाराष्ट्रानं गुढी उभारली विजयाची, महाराष्ट्रानं गुढी उभारली विजयाची, दाखवली रीत पाठ भिंतीला लावून लढायची, परी चकमक थांबली नाही माझ्या अंतरीची, गावाकडे मैना माझी भेट नाही तिची, तीच घट झाली आहे अखंडित महाराष्ट्राची, तीच गत झाली आहे या खंडित महाराष्ट्राची, बेळगाव, कारवार, डांग, उंबरगाव मालकी तुझ्याची, थोड खंडणीची, कमाल दंडेलीची, चिड बेकीची, गरज एकीची, म्हणून विनवणी आहे या महाराष्ट्राला शाहिराची. आता वळू नका, आता वळू नका, आणि पळू नका, कुणी चळू नका, बिनी मारायची अजून राहिली, माझ्या जीवाची होती या काहिली. दोस्तो, ही जी रचना आहे ही या महाराष्ट्राचं दुःख, या महाराष्ट्राची वेदना मांडणारा हा शाहीर, त्यांचं नाव आहे अण्णाभाऊ साठे. दोस्तो, उभी हयात
या महाराष्ट्रासाठी, या मराठी माणसासाठी, या मराठी भाषेसाठी आणि या मराठी संस्कृतीसाठी ज्यानं उभी हयात खर्ची घातलेली आहे त्या साहित्यिकाचं, लेखकाचं, विचारवंताचं नाव आहे दोस्तो अण्णाभाऊ साठे. आणि ह्या अण्णाभाऊ साठे यांच्यामुळं आता जसं जोरदार या ठिकाणाहून जी प्रतिसाद मिळालेला होता, यांच्या खराय दोस्तांच्या नावाने टाळ्या वाजला की अण्णाभाऊचं साहित्य अजूनही लोकांना कळायला तयार नाही. कुणी म्हणतंय बायकोवर आहे, कुणी म्हणतंय हे काहीतरी दुसरी अण्णाभाऊनं लिहिलेलं आहे, म्हणजे दौलतीचा राजा उतरे सर्जा हक जे शेजार आल्या रे शिवारी चला. म्हणजे कधी शेतकऱ्यासाठी अण्णाभाऊ आवाज देतात, कधी शेतमजुरासाठी देतात, कधी या ठिकाणच्या शोषितांसाठी देतात, कधी श्रमिकांसाठी देतात. म्हणजे उभी हयात अण्णाभाऊनं खर्ची घातलेली आहे. म्हणून आज हा महाराष्ट्र दोस्तो सुखामध्ये आहे, समाधानामध्ये. आज जी देशाची आर्थिक राजधानी आहे, आपलं जे काय आता सगळं जे काय आपल्याला भेटतंय ना, त्यापैकी बराच महसूल ज्याला रेव्हेन्यू म्हणतो आपण, हा एक त्या मुंबईचा रेव्हेन्यू देशामध्ये सगळ्यात जास्त असतो. आणि ती मुंबई जर पुन्हा वाचवली असेल तर त्या शाहिराचं नाव आहे शाहीर अण्णाभाऊ साठे. आणि म्हणून हा महाराष्ट्र आज एवढा सुखा समाधानाने या ठिकाणी नांदतोय. जे काय रस्ते दिसत असतील, वीज दिसत असेल, इन्फ्रास्ट्रक्चर दिसत असेल, ते सगळं अण्णाभाऊची देण आहे. आणि म्हणून या निमित्तानं अण्णाभाऊ आपण समजून घेणं अत्यंत गरजेचं आहे दोस्तो. अण्णाभाऊचं प्रत्येक पुस्तक वाचलं पाहिजे. आणि अण्णाभाऊची जी काही प्रत्येक कथा आहे तो एक विचार आहे. आपल्याला वाटतं की अण्णाभाऊनं जे काही लिहिलेले आहे, कुठल्या तरी गावची कथा आहे, कुठल्या तरी नवरा बायकोची लिहिलेली आहे, पाटलाची त्या ठिकाणच्या देशमुखाची आहे, त्या ठिकाणची शेतकऱ्याची आणि शेतमजुराची आहे. परंतु तुम्ही ते वाचत असताना तुम्ही त्यातील तत्वज्ञान काय आहे, अण्णाभाऊला काय सांगायचं आहे, हे तुम्ही समजून घेतलं पाहिजे दोस्तो. अन्यथा तुम्ही फकीरा वाचताल, बाकडीचा माळ वाचताल, गारबाजा कंडारी वाचताल, डोळे मोडीत राजा चालेल असं त्यांचं जेवढं काय फुलपाखरू आहे, वैर आहे, रानबोक आहे, त्यांचं जेवढं साहित्य आहे त्या साहित्यातून तुमचं मनोरंजन होईल. परंतु मनोरंजनाबरोबरच त्याच्या पाठीमागे फार मोठी वेदना असते, एक प्रश्न असतो आणि एक संघर्ष असतो. तो संघर्ष लढण्याची प्रेरणा ती कथा तुम्हाला देत असते. आणि त्या संघर्षातून तुम्हाला तुमचा स्वाभिमान आणि तुमचं गाव असेल, तुमचा समाज असेल, तुमचा माणूस असेल, याला लढण्याचं बळ देण्याचं काम या ठिकाणी अण्णाभाऊच्या साहित्यामध्ये असतो दोस्तो. म्हणून अण्णाभाऊ एक एवढा मोठा विषय आहे. आता हे जर बघितलं तुम्ही, अण्णाभाऊनं लिहिलेले पुस्तकं, कादंबऱ्या असतील, कथासंग्रह असतील, वगनाट्य असतील, पोवाड्या असतील, लावण्या असतील, असं जर ढीक केला तर मला वाटतं की ह्या मंडपापेक्षा वरी मोठा अण्णाभाऊच्या पुस्तकाचा ढीक जाऊ शकतो. एक एक पुस्तक जरी या ठिकाणी ठेवलं. आणि शिक्षण किती, ते शिक्षण तर 1.5 दिवस म्हणतात. म्हणजे मोठमोठ्या विद्यापीठातल्या प्राध्यापकांना आणि कुलगुरूंना इतकं शिकून जे जमलं नाही ते आमच्या अशिक्षित अण्णाभाऊने केले. अशिक्षितच म्हणलं पाहिजे, कारण शिक्षणच नाही. खरं ज्ञान जे होतं ते खरं ज्ञान अण्णाभाऊचं इथं होतं. दुर्दैवानं अण्णाभाऊला शिकू दिलं नाही. लहान लहान लेकरांना काय होतं, मायबापानं लक्ष दिलं पाहिजे. म्हणजे एक अण्णाभाऊ आणि जर वाचवला असता तर मला वाटतं की अण्णाभाऊ म्हणजे आज देश विदेशातल्या मोठमोठ्या विद्यापीठामध्ये अण्णाभाऊला जायची संधी भेटली असती. या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर मायमावल्या बसलेले आहेत. त्यांच्यासाठी फक्त मी विनंती करणार आहे की मायमावल्यानो, आपण अण्णाभाऊ, बाबासाहेब, शिवाजी महाराज, शाहू महाराज हे सगळे जे काय ऐकायचे असतात तर त्यातून काहीतरी बोध घेतात. आमच्याकडे काय होतंय की आम्ही आमच्या मुलाबाळाकडे लक्ष देत नाही. आता अण्णाभाऊचं जसं तुम्ही बघितलेलं असेल, त्यांना भाऊला का शिकू दिलं नाही, तर अण्णाभाऊला मास्तरानं मारलं. त्याच वेळेस जर अण्णाभाऊच्या घरचे 4-2 लोक उठले असते, समाजातले 4-2 लोक उठले असते आणि जाऊन जर मास्तराला विचारलं असतं की सर, माझ्या लेकराची अशी कोणती चूक झालेली होती की त्याला तुम्ही गुराढोरासारखं मारलेला, हे जर जाऊन विचारलं असतं तर कदाचित अण्णाभाऊला नंतर 5 बोट लावण्याची त्या मास्तराची हिंमत झाली नसते. माता भगिनींनो, आमची विनंती आहे तुम्हाला, या जयंती सोहळ्याच्या निमित्तानं तुम्ही एक संकल्प करा की आपल्या
घरामध्ये आपल्या पोटी जन्मलेले जे काही शिकणारे जे बाळा आहेत त्यांच्यावर संस्कार करा, त्यांच्यावर लक्ष द्या. नाहीतर लेकरू 7-7:30ला शाळेत जायला लागतं आणि माय उठून जर 11 वाजता तोंड धुत असेल, ब्रश करत असेल, तर त्या लेकराचं भवितव्य काय नाही. ती माय त्या लेकराला शाळेत जाण्याच्या अगोदर लवकर उठली पाहिजे आणि त्या लेकराची व्यवस्थितपणे त्याला आंघोळ करणे, त्याचे कपडे, त्याचा डब्बा गिब्बा, त्याची बॅग, बूट, शूज याची तयारी करून शाळेपर्यंत सोडायला गेली पाहिजे आणि लेकराची शाळा सुटल्याच्या नंतर त्याला परत घेऊन आली पाहिजे. ते कुठपर्यंत 3री-4थी पर्यंत सांभाळायचं असतं, नंतर तुम्हाला सांभाळण्याची गरज नाही. आज आपण ब्राह्मण समाजाला नाव बोट ठेवतो. ब्राह्मण फार पुढे गेले, ब्राह्मणांना आम्हाला शिकू दिलं नाही, ब्राह्मण आमच्या कानामध्ये शिसे टाकले, आम्ही बोललो तर आमची जीभ कापली. हे मान्य आहे, हे मान्य आहे. परंतु काही काळ आम्ही ते अनुभव घेतलेले आहेत, हे वास्तव होतं. परंतु आताच्या काळामध्ये जर बघितले तर ब्राह्मण तुमच्या कानामध्ये शिसा टाकत नाही किंवा तुमची जीभ कापत नाही. तर ब्राह्मण आता काय करते, त्या ब्राह्मण मुलाची आई काय करते की जोपर्यंत लेकरू अभ्यास करून झोपत नाही तोपर्यंत ती माय आणि बाप जागत असते. मग ते लेकरू 11 वाजेपर्यंत अभ्यास करू द्या, 12 वाजेपर्यंत अभ्यास करू द्या, 1 वाजेपर्यंत अभ्यास करू द्या, 2 वाजेपर्यंत जर अभ्यास करत बसलं तर ती माय उठणार आणि त्या ठिकाणी त्या बाळाला चहा करून पाजवणार आणि बाळा आणखी अर्धा तास अभ्यास करत बस. अशा पद्धतीचं त्या ठिकाणी त्याला प्रोत्साहन दिलं जातं. आणि म्हणून जे लेकरं रात्रंदिवस तयारी करतात ते लेकरं मेरिट मध्ये येतात. मग ते कुणी तहसीलदार होतं, कुणी डेप्युटी कलेक्टर होतं, कुणी कलेक्टर होतं, कुणी SP होतं. आमचं काय, शाळा सुटली की लेकरू दप्तर देतं फेकून, माय तिच्या कामाला, बाप कुठंतरी असतीला, रात्री 8-9 वाजता झुलत येणार, तवर ते लेकरू खेळून झोपी जाणार. उद्या सकाळी उठणार डोळे चोळीत काहीतरी आंघोळ घेणार, पुन्हा फेकून दिलेलं दप्तर घेणार, पुन्हा शाळेत जाणार. त्या लेकराच्या दप्तरात किती पुस्तक आहेत, किती त्याच्या वह्या भरलेल्या आहेत, त्याची पेन्सिल आहे का नाही, खोडरबल आहे का नाही त्याच्यामध्ये, त्याच्या कंपास पेटीमध्ये काय काय, माईला खबर नसते, लेकराला बी खबर नसते, बापाला बी खबर नसते. ही आहे आमच्या शिक्षणाची अवस्था. आणि मग ही बदलण्यासाठी आमच्या लेकराच्या दप्तरामध्ये कोणते कोणते पुस्तक आहेत हे त्या माईला माहित असलं पाहिजे आणि बापाला माहित असलं तर ते लेकरू म्हणेल की माझं दप्तर कमीत कमी 8 दिवसातून तरी माझे मायबाप चेक करतात. दोस्तांनो, तुम्हाला हे वाईट वाटेल, तुम्ही बोर होता की भाषणामध्ये शिव्या देण्याचे, हबूक ठोकण्याचे असे असतात. परंतु हे जे काय मास्तरकी चालवलेली आहे म्हणून, पण ह्या काळ आणि अनुभवतोय आम्ही. आणि म्हणून आम्ही जे शिकतोय, आज जे आमचे लेकरं बाळ शिकतात ते मार्केटमध्ये टिकणारे शिक्षण नाही. 10वीतून 12वी जातात, 12वीतून BA करतात, BA करून MA करतात, त्याचा काहीही उपयोग नाही. तुम्हाला या ठिकाणी असं काही शिक्षण घ्यावं लागणार आहे जे शिक्षण जगातले लोक घेत आहेत. की बालवाडीच्या लेकराची 3 लाख आणि 4 लाख रुपये फीस भरून त्याला शिकवले जाते आणि आमचं लेकरू जिल्हा परिषद शाळेमध्ये या ठिकाणी हाताळल्या जाते. ज्या लेकराला 10वीच्या नंतरही त्याला या ठिकाणी चांगल्या पद्धतीची इंग्रजी वाचता येते. आणि म्हणून तुम्हाला या जगासोबत मुकाबला करण्यासाठी तुम्ही जिल्हा परिषदेच्या शाळेमध्ये जरी असणार तरी सुद्धा तुम्ही तुमच्या लेकराला कलेक्टर करू शकता, तुम्ही तुमच्या लेकराला SP करू शकता. फक्त त्याच्यावर लक्ष देण्याची गरज आहे. आणि शाळेमध्ये जाऊन महिन्यातून मायबापाच्या कमीत कमी 2 तरी चक्कर शाळेमध्ये झाले पाहिजे. की जर चांगलं लेकराला येत असेल तर जाऊन गुरुजीला धन्यवाद माना, थँक्यू माना की गुरुजी तुम्ही माझ्या लेकरावर लक्ष देता म्हणून माझ्या लेकराला चांगलं लिहिता वाचता येऊ लागलेलं आहे, माझ्या लेकराला गणित सोडवू लागलेलं आहे, माझं लेकरू इंग्रजीमध्ये बोलू लागलेलं आहे. म्हणजे मास्तराचं शाबासकी बी द्या मास्तराला, त्याला धन्यवाद माना, थँक्स माना. आणि जर समजा तुमच्या मुलाबाळाला जर येत नसेल तर ते सुद्धा तुम्ही त्या ठिकाणी जाऊन मास्तरला सांगितलं पाहिजे. तरच कुठेतरी आमचा या ठिकाणी शिक्षणामध्ये आमचा दर्जा वाढू शकतो. आणि म्हणून दोस्त, तुम्ही या जयंतीच्या निमित्ताने यावर बी लक्ष द्याल. आणि हे मी यासाठी सांगतोय, हे कशासाठी सांगतोय तर रोज आम्हाला लोक बाहेर हाणू लागलेत, रोज आम्हाला काठे घालू लागलेत, गाडीवर दगड घालायलेत, गाड्या फोडायलेत. काय तर आम्ही या लेकरांची बाजू घेतात. तुमच्या घरामध्ये कलेक्टर व्हावा वाटतो,
तुमच्या घरामध्ये एसटी व्हावा वाटतो की आज जर तुम्ही देशातले जर तुम्ही बघितले, देशामधले जर IAS IPS बघितले, एसटी कलेक्टर कोण आहे? कुणी मारवाड्याचा आहे, कुणी कोमट्याचा आहे, कुणी सोनाराचा आहे, कुणी ब्राह्मणाचा आहे, कुणी शिखाचा आहे, कुणी ख्रिश्चनाचा आहे, कुणी बौद्धाचा आहे. आणि मांगाचे आता एक झालं 76 वर्षामध्ये, तिचं नाव आहे प्रेरणाताई खवळे. एक मांगाची पोरगी पहिल्यांदा IAS झाली 76 वर्षामध्ये. 76 वर्षाच्या अगोदर जे काय ब्रिटिशांची राजवट होती त्यावेळेस सुद्धा कलेक्टर होते, त्यावेळेस तर एक बी नव्हता. फक्त पुऱ्या देशामध्ये एक होता दलिताचा कलेक्टर ब्रिटिशांच्या राजवटीमध्ये. दोस्त हो, सगळ्या जातीचे एसटी कलेक्टर आहेत. आम्ही माणसंच आहोत. आम्हाला 2 हात आहेत, आम्हाला 2 डोळे आहेत, 2 पाय आहेत, डोकं आहे. उलट जे काही जे झोपडीत जन्मलेले जे संतान असते ते खऱ्या अर्थानं रत्न असतं. हे तुम्ही अण्णा भाऊ तुम्ही अनुभवलेलं असतं. आमच्याकडे श्रीमंताच्या घरात जन्मलेल्या लेकरापेक्षा जास्त बुद्धी तल्लक असते. तुम्हाला माहित असेल, सावलीत वाढलेल्या झाडामध्ये जी ताकद नसते ती उन्हात वाढलेल्या झाडामध्ये ताकद असते. तुम्हाला माहित आहे, तुम्ही खेड्यापाड्याच्या माणसं. आणि म्हणून हे जे काय झोपडी जन्मलेले लेकरं असतात त्यांचा बुद्ध्यान जास्त असते, ताकद असते, फक्त संस्कार व्यवस्थित होत नाही. आणि म्हणून आम्ही जे काय भांडण करत आहोत की हे सुद्धा लेकरू हुशार आहे, याच्यामध्ये सुद्धा क्षमता आहे, हे सुद्धा मेरिट मध्ये येऊ शकतं, परंतु ह्याला तशा पद्धतीचं वातावरण नाही. म्हणून ह्याला किती मार्क पडतात? ह्याला 75 मार्क पडतात. आणि 95 वाला त्याच्यासोबत आम्हाला स्पर्धा करायची की उद्या तहसीलदारच्या परीक्षेला गेलात तुम्ही आणि 75 मार्क गोळेगाव मधले एखाद्या लेकराला पडलेले आहेत आणि 95 मार्क या ठिकाणी जालन्यातले एखाद्या लेकराला पडलेले आहेत. दोस्तो, तुमचा तहसीलदार म्हणून तुमचा पोरगा निवडला जाणार नाही. तुम्हाला सांगितलं जाणार की तुम्ही तयारी करा, तुम्हीही 95% मार्क घ्या आणि नंतर तहसीलदार व्हा. तर आम्ही आता जे आमचं भांडण धरलेलं आहे की 95 ज्याला मार्क पडलेले आहेत ते दिल्लीला शिकायला, त्याच्या बापानं 50,000 रुपये भाड्याची खोली केलेली आहे, त्याला 25,000 रुपये मेसला तो देतो आणि ट्युशनचे दर वर्षाला 5 लाख रुपये भरून दिल्लीमध्ये तो शिकलाय. म्हणून त्याला 95% मार्क पडलेत. आणि आमचा गोळेगावचा पोरगा या ठिकाणच्या आष्टीच्या कॉलेजमध्ये शिकलाय म्हणून त्याला 75 पडलेत. आणि म्हणून आमची स्पर्धा तुमच्या सोबत करायची नाही, आम्हाला तुमच्या सोबत स्पर्धा करायची नाही. तुम्हाला जर 95 पडलेले असतील तर तुम्ही ओपन मध्ये जाऊन तुम्ही या ठिकाणी स्पर्धा करा. आरक्षण बाबासाहेबांना जे दिलेलं आहे, आरक्षण मेरिट वालेला नाही की मग खूप शिकलेला माझा समाज आहे आणि म्हणून मला आरक्षण पाहिजे. यासाठी बाबासाहेब आंबेडकरांनी आरक्षण घेतलेलं नाही. बाबासाहेब आंबेडकरांनी आरक्षण कशामुळे घेतलेलं आहे? तिथला ब्राह्मण असेल, तिथला मारवाडी असेल, तिथला कोणते असेल, तिथला सोनार असेल, तिथला मुस्लिम असेल, हे जे काय राज्यकर्त्या वर्गातून आलेली जी काही पिढी आहे, ज्यांचे हजारो वर्षाचे संस्कार त्यांच्यावर झालेले आहेत. म्हणजे इथं मुस्लिम समाजाचं 350 वर्ष या देशावर राज्य होतं. ब्राह्मणांचं हजारो वर्षापासून राज्य आहे आणि त्या ब्राह्मणांचं, मुस्लिमांचं, मारवाड्यांचं, कोणत्याचं, सोनाराचं या ठिकाणी जे काही ब्राह्मण बनियाच्या मुलासोबत माझा मुलगा झोपडपट्टीतला दलित वस्तीतला स्पर्धा करू शकत नाही. आणि म्हणून बाबासाहेबांनी त्यावेळेस इंग्रजासोबत भांडून 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 या ठिकाणी आरक्षण घेतलेलं आहे 13% आणि सांगितलेलं आहे की या 13% मधून मी माझ्या समाजाचा हे करणार आहे. साहेब बाबासाहेब म्हणले का की नाही आम्ही मेरिट मध्ये येणार आहोत, आम्हाला आरक्षणाची गरज नाही. म्हणून दोस्त हो, दुबळ्यांना काठीची गरज लागते आणि म्हणून बाबासाहेबांनी त्यावेळेस जे काही दुबळ्यांसाठी मागून घेतलेलं आहे तेव्हा जे बाबासाहेबांनी या ठिकाणी 1935 ला, 1936 ला, 1940, 47 आणि 49 जे काही संविधान स्वीकारलेलं आहे त्या संविधानामधली तरतूद ही दुबळ्यांसाठी आहे, मेरिट वाल्यांसाठी तरतूद नाही. ही गरिबांच्या लेकरांसाठी तरतूद आहे की ज्याचे जे मायबाप कसं बस वीट भट्टीला जाऊन, ऊस तोडीला जाऊन, शेतात मोजमजुरी करून जे मुलं बाळ शिकवतात आणि त्यांना कमी पर्सेंटेज येते
त्या कमी पर्सेंटेज वाल्यासाठी बाबासाहेब आंबेडकरांनी रिझर्वेशनची तरतूद केलेली आहे. तीच मागणी आता आम्ही करत आहोत की मांगाच्या लेकराला जर 75% मार्क पडत असतील, मांगाच्या लेकराला जर 65% मार्क पडत असतील, मांगाच्या लेकराला जर 60%, 55%, 50% जरी पडत असतील, पण तरी त्याला तुम्हाला संधी निर्माण करून द्यावा लागणार आहे दोस्तो. ही संधी निर्माण करून देण्यासाठी आपण या ठिकाणी भांडण या ठिकाणी सुरू केलेलं आहे. आणि आपलं भांडण ज्यावेळेस आपण करत होतो त्यावेळेस सांगितलं की मागायचं काय खरं आहे म्हणून, ह्याचं कोण ऐकणार आहे म्हणून. कारण ह्याचं सरपंच ऐकत नव्हता, ग्रामसेवक ऐकत नव्हता, तहसीलदार ऐकत नव्हता, बीडीओ ऐकत नव्हता, अशी आमची अवस्था होती. म्हणून आम्हाला काय म्हणायचं, त्या मागतानाचं काय खरं कोण ऐकणार आहे म्हणून. पण मागताना बापू असा इंगा दाखवलाय की सर्वोच्च न्यायालयाला दखल घ्यावी लागली आणि 1 ऑगस्ट 2024 ला या देशाच्या सर्वोच्च न्यायालयानं निर्णय दिलेला आहे की श्रीमंताच्या पोरासोबत या लेकराची तुलना करू नका, यांच्यासाठी वेगळी तरतूद करा आणि ह्याला संधी निर्माण करून द्या. हे भारताच्या सर्वोच्च न्यायालयानं 1 ऑगस्ट अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीच्या दिवशी 2024 साली निर्णय दिलेला आहे आणि त्या निर्णयाची अंमलबजावणी लवकरच होणार आहे. महाराष्ट्र शासनानं या ठिकाणी एक समिती स्थापन केलेली आहे. त्या समितीचं नाव आहे न्यायमूर्ती अनंत बद्दर. तुम्ही म्हणता ही काय भानगड सांगायला, ही भानगड यासाठी सांगायलो की आम्ही मार खाऊ खाऊ पूड झालो. आम्ही हे मागण्यासाठी या ठिकाणी भास्कर नाना असतील, या ठिकाणी रामप्रसाद भाऊ असतील, किंवा या ठिकाणी पाठीमागचे लोणी जी काय बालू आवाड साहेब असतील, सगळी जी मंडळी लोणीची बसलेली आहे, कुठेही मोर्चा असो, नागपूरला असू द्या, नागपूरला तर रक्त गोठवणारी थंडी असते, त्या थंडीमध्ये हे माणसं सगळ्यात भाकरी बांधून या ठिकाणी नागपूरला जातात. कालचा जर पावसाळ्या दिवसावरचा मोर्चा जर बघितला, पडत्या 8 दिवस मुंबईत पाऊस उघडत नाही, असे पूर्ण पाय फुलून जातात आणि तशा पडत्या पावसामध्ये सगळी मंडळी त्या ठिकाणी मुंबईला येतात आणि त्या 8 दिवसाच्या घडीमध्ये त्या ठिकाणी सरकारसोबत थांबतात. आणि हे मागायसाठी का भांडू लागलेत, म्हणून या ठिकाणी लोक आम्हाला मारू लागलेत. म्हणून तुमचा आम्ही या ठिकाणी वेळ घेत आहोत की आम्ही रोज मार खात आहोत. आमचे लेकरं बाळा संकटामध्ये सापडलेले आहेत, आमचे कार्यकर्ते मंडळी संपूर्ण टार्गेटवर आहेत. कधी कुणावर हल्ला होईल, कधी कुणावर या ठिकाणी कुणाचा खून केला जाईल याची काही गॅरंटी नसताना सुद्धा आज आम्ही गावोगाव फिरत आहोत. आम्हाला माहित आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलेलं आहे की अन्याय करणाऱ्यापेक्षा अन्याय सहन करणारा हा दोषी असतो. आणि म्हणून सर्वोच्च न्यायालय जर मांगाच्या बाजूने उभा असेल तर आमचा जीव गेला तरी चालेल, परंतु आम्ही गावागावामध्ये आम्ही जाऊन सांगणार झालो की मांगावर या देशामध्ये 76 वर्षापासून अन्याय झालेला आहे आणि आता त्याला कुठेतरी न्याय मिळाला पाहिजे. हे बाबासाहेबांचं स्वप्न होतं. सामाजिक न्याय हे बाबासाहेब आंबेडकरांचं स्वप्न होतं, महात्मा फुल्यांचं होतं, शाहू महाराजांचं होतं. आणि म्हणून गोळेगाव मध्ये जे काय मी सांगत आहोत, तो जे काय माझ्या तोंडून सांगणारा विचार हा गणपत भिषेचा नाही. गणपत भिषेत या ठिकाणी हलकी वाजवून देवाच्या पुढे शेडा करून गावामध्ये भाकरी मागून जगणारे काय मांगाचे लेकरू आहे, तर त्याच्या तोंडातून निघणारा जो काही विचार आहे तो विचार मांगाचा नाही, तो शाहूंचा आहे, तो विचार फुल्यांचा आहे, तो विचार बाबासाहेबांचा आहे. आणि हा विचार सांगण्यासाठी आम्ही कुणालाही घाबरणार नाहीत आणि आम्हाला कुणी रोखण्यासाठी किती जरी प्रयत्न केला तरी आम्ही थांबणार नाहीत. कारण आमच्या बलिदानातून हे उद्याच्या ह्या बागा फुलणार नाही. आमच्या त्यागातून, आमच्या बलिदानातून, आम्ही सांडलेल्या रक्तातून या ठिकाणी गावागावातले जे काही शिकणारे जे आमचे जे मुलं आहेत त्या मुलाबाळाचं भविष्याचं, त्या गावाचं नंदनवन होणार आहे. आणि म्हणून ज्या पद्धतीनं या ठिकाणच्या रानोजी मांगानं गावाच्या उन्नतीसाठी, विकासासाठी, भरभराटीसाठी, गावाच्या सौख्यासाठी या ठिकाणी स्वतःचं प्राण दिलेला आहे, तो प्राण काही मांगाच्या नेत्यांना, पुढाऱ्यांना द्यावा लागणार आहे. तेव्हा कुठे या ठिकाणी स्वाभिमानी पिढी जन्माला येणार आहे. आणि म्हणून तुम्ही हात पाय पडून लोकांच्या पुढे गुलामी करून तुमच्या पदरी फक्त ठीक पडणार आहे. आणि म्हणून आम्ही सुद्धा, आम्ही रानोजी मांगांची अवलाद आहोत, आम्ही फकीराची अवलाद आहोत, हे तुम्हाला गावागावामध्ये सांगावं लागणार आहे. आणि गावागावामध्ये लढणारे माणसं तुम्हाला तयार करावं लागणार आहेत. आणि ज्यावेळेस आम्ही जिंकणार आहोत, 1 महिन्यामध्ये 2 महिन्यामध्ये आम्ही जिंकणार आहोत. आम्ही जिंकल्याच्या नंतर गावागावामधून कमीत कमी एक तरी तहसीलदार, बीडीओ, ग्रामसेवक, तलाठी,
तहसीलदार, डेप्युटी कलेक्टर आणि खूपच जर मेहनत घेतली तर गोळेगाव सारख्या एखाद्या गावातून या ठिकाणी कलेक्टर जन्माला येऊ शकतो आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं स्वप्न, क्रांतीवीर लहुजी साहेबांचं स्वप्न, अण्णाभाऊंचं स्वप्न पूर्ण होऊ शकतो असा आशावाद आपण व्यक्त करूयात. आणि निश्चितपणे या जयंतीच्या निमित्तानं आमचे मायमावले असतील, आमची मंडळी असतील, सगळी पुरुष मंडळी तो आजपासून संकल्प करतील की आमच्या गावातून एक तरी क्लास 1 पुढील 20 वर्षामध्ये तयार झाला पाहिजे असा संकल्प करूयात. एवढं मी या ठिकाणी माझं मनोगत ठेवतो आणि माझं लांबलेलं भाषण या ठिकाणी थांबवतो. पुन्हा एकदा सगळ्यांना क्रांतिकारी जय लहुजी, जय भीम, लांब सलाम. हम तुम्हारे साथ हैं.